श्री स्वामी समर्थ. तन्वीज किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये शेगलाची भाजी करणार आहोत. तर ती कशी साफ करायची ते पाहूया आपण. ही बघा, ही अशी घ्यायची आणि अशी ओढायची. अशी कोवळी पानं तिच्या आपल्या हातात येतात. ह्या पद्धतीत हे बघा, अशा पद्धतीत आपण सगळी भाजी सोलून घेऊया. चला तर मग आपली काढून घेतलेली भाजी आहे ही आता आपण कापून घेऊया. कृष्ण जन्माष्टमीला ही भाजी बनवली जाते. त्याचप्रमाणे ही भाजी ज्येष्ठ गौरी पूजना दिवशी गौरीला नैवेद्यासाठी बनवली जाते. ह्या पद्धतीत बारीक कापून घेऊया सगळी. चला तर आपली भाजी बारीक कापून झालेली आहे. आता ही मी एका टोपामध्ये पाण्यामध्ये छान अशी धुवून घेते. 10 मिनिटं आपण ही भाजी अशी याच्यामध्ये बुडवून ठेवूया पाण्यामध्ये. म्हणजे त्याची जी बारीक बारीक देठ आहेत ना ती पाण्याच्या तळाशी जाऊन राहतील. गॅसवरती तोप ठेवलेला आहे. आपण आता एक पळी तेल ओतून घेऊया. आता तेल गरम झालंय. आपण हिरवी मिरची टाकून घेऊया. आणि इथे मी 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून, ते टाकून घेऊया. आता छान ढवळून घेऊया कांदा. ही शेगलाची भाजी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेच होते. आणि उपवास असेल तर पालेभाजी ही हवीच असते आपल्याला, त्याशिवाय पान भरलेलंच वाटत नाही. आता आपण भाजी पिळून टाकूया चांगलं पाणी हे करून. आता छानपैकी ढवळून घेऊया भाजी आपण. ही भाजी वाफेवरती पटकन शिजवता येते. आता चवीपुरता मीठ टाकूया भाजीत. थोडी साखर टाकूया आणि छान एकजीव करून घेऊया आपण ही भाजी आणि वाफेवरती शिजवून घेऊया. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया भाजी. 5 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी छानपैकी शिजली आहे. आता आपण आतमध्ये ओलं खोबरं घालूया. आणि छान एकत्र करून घेऊया. ही भाजी चवीला एकदम अप्रतिम अशी लागते. आमच्या कोकणात गणपती ज्येष्ठ गौरी पूजना दिवशी शेगलाची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो. तर काही गावांनी वडे सागोतीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.